नमस्कार. सर, सुरुवातीलाच आपलं खूप खूप अभिनंदन सर. कशाबद्दल? यंदा मान्सून अंदमानात आठवड्याभरानेच अगोदर दाखल होईल हा आपला अंदाज खरा ठरलेला आहे सर. ओके, धन्यवाद. एकदम सुपर, एकदम जबरदस्त अंदाज, तंतोतंत. आणि आपला अंदाज नंतरही बरेच खरं ठरतील असे अंदाज आपल्याला अपेक्षा शेतकऱ्याला सुद्धा आहे सर. बरोबर. आतापर्यंत आपले अंदाज खरे येत राहील, पण आता सर मान्सून आता अंदमानात दाखल झाला. बरोबर. मग महाराष्ट्रात कधी दाखल होईल आणि त्या अगोदर काही मान्सून पूर्व पावसाची शक्यता आहे का सर? नक्की आहे. आता मान्सून तसा 8 दिवसामध्ये जवळपास केरळमध्ये येईल आणि 4-5 दिवसातच महाराष्ट्रामध्ये येईल. म्हणजे साधारण तारखेच्या स्वरूपात सांगायचं झालं तर 27 तारखेपर्यंत केरळामध्ये आणि 5 तारखेपर्यंत महाराष्ट्रात येईल, तळकोकणामध्ये. त्याच्यामुळे आता पावसाला सुरुवात होत असते, कारण एकदा मान्सून सक्रिय झाला की बाष्प वाढतं आणि पर्यायाने पावसाला सुरुवात होते. तर आता कोकण किनारपट्टीला आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 22-23 पासूनच पावसाला जोरदार सुरुवात होईल. 22-23. हो, आणि त्याच्यानंतर मग तो वाढतच जाणार आहे. त्याच्यामुळे मग आपल्याला शेवटचा आठवडा आपण म्हणू की मेचा चांगला पाऊस आहे. त्याच्यानंतर जूनचा पहिला आठवडा छान पाऊस आहे. आता सुरुवातीला एक अरबी समुद्रातून कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर येईल आणि महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असं करून ते मध्य प्रदेशवर जाईल. आणि त्याच्यानंतर एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल जे महाराष्ट्रात मान्सून येऊपर्यंत अतिशय सक्षम होईल आणि अरबी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र सुद्धा महाराष्ट्रावर येणार आहे साधारण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये. आणि त्यामुळे महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस होऊन जाईल. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जूनच्या 15 तारखेपर्यंत पेरणीयोग्य पाऊस बऱ्याच भागात झालेला असेल. म्हणजे पेरणीयोग्य जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये, पहिल्या 2 आठवड्यात. बरं 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 सर. ओके, धन्यवाद सर. खूप छान माहिती दिली सर. तर शेतकरी बंधूंनो, असेच अचूक हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.